महायुतीतला जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। एकामागून एक बैठकांच्या फेऱ्या संपल्यानंतर आता शिवसेना उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। शिवसेनेच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेनं आता भाजपसमोर नवा फॉर्म्युला मांडलाय। त्यात भाजपला 125 जागा देऊ केल्याचं समजतंय, पण त्यातच घटक पक्षांना सामावून घ्या असा आग्रह सेनेनंही धरलाय। त्यामुळे युती अभेद्य असल्याची घोषणा केली तरी तेढ मात्र कायम आहे। निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर झाल्या आणि जागा वाटपांच्या चर्चांना उधाण आलं। या गोष्टीला आता 10 दिवस उलटून गेले तरीही जागा वाटपावरून आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न प्रत्येकच पक्षाकडून केला जातोय। गेल्या निवडणुकीतला 169 आणि 119चा फॉर्म्युलाच या निवडणुकीतही वापरूयात असं शिवसेनेचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे। पण 199 नाही म्हणजे नाही, जागा वाढवून दिल्याच पाहिजेत यावर भाजप ठाम आहे। त्यांनी 135 जागा मागितल्याही होत्या, पण त्या द्यायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिलाय। यावरूनच दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव अजूनही निवळलेला नाही। एका पक्षाचा फॉर्म्युला दुसऱ्याला पटत नाहीये, त्यामुळे काही काळ त्यांच्यातील चर्चा थांबलेली नाही। इतकंच नाही तर दोघांमधला वाद विकोपाला गेल्यानं 25 वर्षांची युती तुटणार का अशी चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। यावर विरोधी पक्षांनी झेप घेत हा फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा फॉर्म्युला असल्याची खरमरीत टीका केली आहे। जनता को बहलावे के लिए जो कुछ हो रहा है, लेकिन सत्यता है ये लोग लड़ेंगे मरेंगे लेकिन साथ रहेंगे। मुझे नहीं दिखता इनके गठबंधन में कहीं टूट आई। इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये मोदींची लाट नाहीये आणि सेना भाजपच्या अशा भांडणामुळे त्यांची युती तुटेल आणि याचा फायदा इतर पक्षांना होईल असं मतही वर्तवलं जात आहे। तो मुझे ऐसा लगता है कि वैसे भी महाराष्ट्र में कोई नरेंद्र मोदी वेव नहीं है और भारतीय जनता पार्टी और शिवसेना के आपसी मतभेद के कारण महायुति शायद न टिक पाए। दरम्यान भाजपनं या सर्व चर्चा फेटाळून लावल्यात। काही झालं तर युती तुटणार नाही असं भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलंय। देखिए, बिल्कुल इसमें अभी किसी ने नहीं कहा कि रिश्ता टूट गया है। मीडिया में अपनी अपनी तरह की खबरें आती रहती हैं, बातचीत चल रही है और हमें लगता है कि दोनों पार्टियां बहुत ही पुरानी साथी हैं और चुनाव से पहले अगर गठबंधन होता है तो इस तरह की चर्चाएं, इस तरह की बातचीत होती रहती है। मुझे पूरा विश्वास है कि उसका सकारात्मक रिजल्ट आएगा और बहुत जल्दी आप लोगों को जानकारी मिलेगी। युती तोडणार नाही अशा सेना भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भूमिका मांडली असली तरीही पडद्यामागे मात्र वेगळंच घडतंय। तसंच दोन्ही पक्षात कोणताही सुसंवाद नसून दोघेही स्वबळाची तयारी करत असल्याचंही दिसून येत आहे। फक्त दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ नये यासाठी महायुतीतले सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।